आवाज येतोय का रे? आवाज येतोय का रे? आवाज येतोय का एकदा सांगा. ठीक आहे, चला. मागच्या लेक्चरला आपण चालू होतं संख्या व संख्येचे प्रकार. संख्या व संख्येचे प्रकार मधला आपला मूळ संख्या हा पॉईंट झाला आपला. आज बघायचं आपल्याला त्यामधला पुढचा पॉईंट त्रिकोणी संख्या. पहिली गोष्ट आहे की त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे अगोदर समजणं गरजेचं आहे. त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं थोडस बेसिक बघूया आपण. मग त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं. पहिला मुद्दा आहे की त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं. क्लिअर, चित्र क्लिअर दिसतंय का? एकदा कमेंट करा, चित्र क्लिअर दिसतंय का? चित्र क्लिअर दिसतंय का? एकदा कमेंट करा. बघा, त्रिकोणी संख्या म्हणजे काय पहिल्यांदा घेऊया आपण. पहिलं बेसिक आहे की त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे दिसत नाही. पहिली गोष्ट आहे की त्रिकोणी संख्या म्हणजे काय. त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं. चित्र क्लिअर दिसतंय ना रे. त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, त्रिकोणी संख्या म्हणजे काय. क्रमागत दोन नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस बघा, त्रिकोणी संख्या म्हणजे क्रमागत दोन नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस काय म्हणायचं. त्रिकोणी संख्या म्हणतात. त्रिकोणी संख्या म्हणतात. त्रिकोणी संख्या म्हणजे लक्षात ठेवायचं, क्रमागत दोन नैसर्गिक संख्या घेतल्या आणि क्रमागत दोन नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची तुम्ही निमपट केली, त्याला आपण म्हणतो त्रिकोणी संख्या. मग दुसरा मुद्दा काय लक्षात ठेवायचं, 1 ते 100 पर्यंत. 1 ते 100 पर्यंत किती आहेत रे बाबा. 1 ते 100 पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहेत तुमच्या. 1 ते 100 पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहेत किंवा कोणकोणते त्रिकोणी संख्या आहेत हे आपलं पाठच पाहिजे लक्षात ठेवा. हे जर पाठ असेल परीक्षेमध्ये तर ते सोपं जातं तुमचं. मग कोणकोणते तुमची 1 आहे, 3 आहे, 6 आहे, 10 आहे, 15, 21, 28, 36 आहे, 45, 55, 66, 78 आणि काय आले तुमची 91. 55, 66, 78 आणि 91 किती झाले रे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. म्हणजे 1 ते 100 पर्यंत हे पाठच करून ठेवायचं. 1 ते 100 पर्यंत ज्या त्रिकोणी संख्या आहेत त्या त्रिकोणी संख्या किती आहे तुमच्या 13 आहेत त्या. आणि कोणकोणते त्रिकोणी संख्या आहे तुमच्या, तर 1 आहे, 3 आहे, 6 आहे, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78 आणि 91. हे 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या आहेत हे माहित पाहिजे आपल्याला लक्षात ठेवा. पुढचा तिसरा मुद्दा म्हणजे काय लक्षात ठेवायचं माहिती का. तिसरा मुद्दा म्हणजे काय की 1 पासून नैसर्गिक संख्यांची बेरीज क्रमशः म्हणतोय बरं का मी, क्रमशः शब्द वापरतोय. क्रमशः 1 पासून नैसर्गिक संख्यांची बेरीज
नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजेच त्रिकोणी संख्या असते. म्हणजे त्रिकोणी संख्या असते. म्हणजेच त्रिकोणी संख्या असते. त्रिकोणी संख्या असते. बघा, एक पासून नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे त्रिकोणी संख्या असते. करूया आपण इथं बेरीज. समजा मी काय घेतलं, एक घेतलं, 1 अधिक 2 घेतलं, किती आलं रे? 3 आली का तुमची त्रिकोणी संख्या 3. पुन्हा मी काय घेतलं, तुमचं क्रमशः घेऊया, 1 अधिक 2 अधिक 3 घेतलं, क्रमशः 1 पासून नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजेच त्रिकोणी संख्या असते. 2 आणि 1 3, 3 आणि 3 किती आले तुमचे? 6 आली का? 6 त्रिकोणी संख्या तुमची. पुढे घेतलं मी 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 घेतलं, तर तुमचं 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6 आणि 4 किती आलं तुमचं? 10 आलं. आली का त्रिकोणी संख्या तुमची? 10. चा अर्थ लक्षात ठेवायचं, क्रमशः 1 पासून नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे त्रिकोणी संख्या असते. क्लिअर का रे बाबा? 3 मुद्दे क्लिअर का? त्रिकोणी संख्या म्हणजे क्रमांक 2 नैसर्गिक संख्यांचा गुणाकार केला आणि 2 नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची तुम्ही निमपट केली, ती झाली तुमची त्रिकोणी संख्या. 1 ते 100 पर्यंत कोणकोणत्या त्रिकोणी संख्या आहेत हे फळ्यावरती मी लिहिलेत, लक्षात ठेवा. त्याकडे थोडंसं ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा थोडंसं. तिसरा मुद्दा लक्षात ठेवा, क्रमशः 1 पासून नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे त्रिकोणी संख्या असते. हे क्लिअर करे बाबा. आता चौथा मुद्दा काय लक्षात ठेवायचं माहिती का? चौथा मुद्दा लक्षात ठेवायचं, त्रिकोणी संख्येचा पाया कशा पद्धतीने काढायचा? त्रिकोणी संख्येचा पाया, त्रिकोणी संख्येचा पाया, त्रिकोणी संख्येचा पाया, त्रिकोणी संख्येचा पाया. त्रिकोणी संख्येत एखादी तुम्हाला त्रिकोणी संख्या दिली असेल, त्रिकोणी संख्येच्या दुपटीतून, त्रिकोणी म्हणजे तुम्हाला एखादी त्रिकोणी संख्या दिलेली आहे, परीक्षेला विचारतात, डीईटीला प्रश्न विचारला गेलेला आहे, त्रिकोणी संख्या देतात आणि तुम्हाला डायरेक्टली पाया विचारतात. मग पाया कशा पद्धतीने काढायचा? मग पाया काढण्यासाठी त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची. त्रिकोणी संख्येच्या दुपटीतून, त्रिकोणी संख्येच्या दुपटीतून, त्रिकोणी संख्येच्या दुपटीतून मोठ्यात मोठी वजा होणारी वर्गसंख्या, मोठ्यात मोठी, मोठ्यात मोठी, मोठ्यात मोठी ज्या संख्येचा वर्ग जातो, मोठ्यात मोठी ज्या संख्येचा वर्ग जातो, वर्ग जातो, वर्ग जातो, ती संख्या म्हणजेच, ती संख्या म्हणजेच, ती संख्या म्हणजे त्रिकोणी संख्येचा पाया असतो. त्रिकोणी संख्येचा पाया असतो, त्रिकोणी संख्येचा पाया असतो. म्हणजे लक्षात काय ठेवायचं माहिती का? त्रिकोणी संख्येचा तुम्हाला पाया काढायचा असेल, त्रिकोणी संख्येचा पाया काढण्यासाठी तुम्हाला जी काही त्रिकोणी संख्या दिली असेल त्याची दुप्पट करायची. त्याची दुप्पट केली, त्या दुपटीतून लक्षात ठेवा, जी मोठ्यात मोठी वर्ग संख्या वजा होती, जी मोठ्यात मोठी वर्ग संख्या होती ती संख्या लक्षात ठेवा, त्या त्रिकोणी संख्येचं काय असणार? त्या ठिकाणी पाया असणार आहे. 4 मुद्दे क्लिअर करे बाबा, 4 मुद्दे क्लिअर का? एकदा बघून घ्या, पुढे जायला बरं मला. क्लिअर का बाबा? एकदा बघून घ्या एकदा. जाऊया पुढच्या चौथ्या मुद्द्याकडे, 5व्या मुद्द्याकडे. 5वा मुद्दा, 5वा मुद्दा, दोन त्रिकोणी संख्येची, दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज, दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज, दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज ही वर्ग संख्या असते, ही वर्ग संख्या असते, वर्ग संख्या असते. 5वा मुद्दा काय लक्षात ठेवायचं? दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज ही वर्ग संख्या असते. हा 0.4चं एक्झाम्पल, हा ते आपण बघणारच आहे, आपण त्याच्यावरची एक्झाम्पल आपण पाहणार आहोत, लक्षात ठेवा.
एक्झाम्पल आपण पाहणारच आहोत त्यावरती. फक्त बेसिक सांगतोय तुम्हाला मी. बेसिक सांगतोय लक्षात. चौथा मुद्दा त्रिकोणी संख्येचा पाया कशा पद्धतीने काढू शकतो आपण. तर त्रिकोणी संख्येच्या दुप्पट केली. तुम्हाला एखादी त्रिकोणी संख्या दिली आणि ती त्रिकोणी संख्या समजा 21 त्रिकोणी संख्या दिली. तर उदाहरण घेतो मी. तुम्हाला 21 त्रिकोणी संख्या दिली आहे. बरोबर ना? हिचा पाया किती तुम्हाला काढायचा आहे. ह्याची काय करायची, दुप्पट करायची. 21 ची दुप्पट करायची. 21 ची दुप्पट केली किती आली रे, 42 आली. 42. 21 ची दुप्पट किती आली तुमची, 42 आली. आता 42 मधून वजा होणारी मोठ्यात मोठी वर्गसंख्या कोणती. वजा होणारी हा शब्द वापरतो बरं का मी, लक्षात ठेवा. मग किंवा 42 च्या अगोदरची लगतची वर्गसंख्या कोणती आहे, 36. त्याचं घ्यायचं वर्गमूळ. 36 वर्गमूळ किती आले रे, 6. 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला तुमचा, 6 ला. 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला तुमचा, 6 ला. बघा आता पाया 6 घेतला. पाया दिला असता त्रिकोणी संख्या कशा पद्धतीने काढायची. पाया दिला असता त्रिकोणी संख्या कशी काढायची. पाया आपला 6 आहे. 6च्या पुढची संख्या 7 घ्यायची असते. छेदामध्ये 2. बे 1 बे बे त्रिक 6. 3 आणि 7 राहिले रे. 3 आणि 7चा गुणाकार केला, 7 त्रिक किती आला, 21. आली का 21 त्रिकोणी संख्या. आली का 21 त्रिकोणी संख्या. याचा अर्थ तुम्ही काय करायचंय, एखाद्या त्रिकोणी संख्येचा पाया. मला वाटतं टीईटीला लक्षात प्रश्न विचारला. मी युट्यूबला लेक्चर घेतले तुमचे, तिथं तुम्ही जाऊन बघू शकता. त्या बऱ्यापैकी जर 13 पासून 25 पर्यंत जर 10 क्वेश्चन विचारले असतात ना, त्यातले कमीत कमी 4 ते 5 क्वेश्चन हे पाया काढावरतीच विचारले तुम्हाला. मग पाया काढण्यासाठी क्लिअर झालं तुम्हाला. त्रिकोणी संख्या जी दिली असेल त्या त्रिकोणी संख्येची करायची दुप्पट आणि त्या दुपटीमधून वजा होणारी मोठ्यात मोठी वर्गसंख्या शोधायची. 42 अगोदरची मोठ्यात मोठी वर्गसंख्या कुठली, 36 आहे. त्या 36चं वर्गमूळ घ्यायचं 6. 6 काय झाला, त्या 21 या त्रिकोणी संख्येचा पाया झाला. आता हे खरंच निघला का नाही चेक करण्यासाठी काय केलं मी, पाया 6 आहे तर 6च्या पुढची संख्या 7 घेतली, त्याला 2 न भागलं, किती मिळालं मला, 21. पुन्हा 21 त्रिकोणी संख्या मिळाली आपल्याला. क्लिअर. ठीक आहे, चला उदाहरण घेणार आहे आपण, त्यावेळेस मी अजून डिटेलमध्ये सांगेन. पुढं 2 त्रिकोणी संख्येची बेरीज ही वर्गसंख्या असते. बघा, 2 त्रिकोणी संख्येची बेरीज ही वर्गसंख्या असते. 2 त्रिकोणी संख्या घेतली मी. पहिली घेतली मी 1 आणि दुसरी कुठली रे, उदाहरणार्थ बरं का, 1 आणि पुढची कुठली 1 नंतर 3. आपल्याला 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या पाठच पाहिजेत, लक्षात ठेवा. 1 आहे, 3 आहे तुमची, 6 आहे, 10 आहे, 15 आहे, 21, 28, 36, 45, 55, 66, 78 आणि 91 ह्या पाठच पाहिजेत आपल्या. मग मी 1 आणि 3 घेतली. मला सांगा 3 आणि किती आले, 4. 4 हा कुठल्या संख्येचा वर्ग आहे, 2चा वर्ग आहे का, आहे. म्हणजे 4 ही वर्गसंख्या भेटली का नाही मला सांगा. म्हणजे 2 त्रिकोणी संख्येची बेरीज केली की आपल्याला वर्गसंख्या भेटते. पुढचं उदाहरण बघा अजून तुमचं. 3 घेतलं, 3 ची पुढची त्रिकोणी संख्या 6, दोघांची ऍडिशन केली 9. 9 कशाचा वर्ग आहे रे, 3चा वर्ग. 9 म्हणजे काय आली तुमची वर्गसंख्या आली. म्हणजे क्रमागत काय केलं मी, 2 त्रिकोणी संख्या घेतल्या 3 आणि 6 आणि दोघांची मी बेरीज केली, मला काय भेटली, वर्गसंख्या भेटली. अजून उदाहरण घेतो मी. 6, 6च्या पुढची संख्या कुठली, त्रिकोणी 10 आहे. दोघांची ऍडिशन केली, 16 आली. 16 ही कुठल्या संख्येचा वर्ग आहे, 4चा वर्ग आहे. म्हणजे आपल्याला 16 जी भेटली ती काय भेटली आपल्याला, वर्गसंख्या भेटली. त्यामुळं त्रिकोणी संख्येमध्ये अजून एक बेसिक लक्षात ठेवायचं, 2 त्रिकोणी संख्येची बेरीज केली तुम्ही, लगतचा हा शब्द वापरतो बरं का, लगतचा हा शब्द लिहायचा, नाहीतर पुन्हा गोळ व्हायचा तुमचा. लगतचा हा शब्द लिहायचा, तो खूप महत्वाचा आहे. लगतच्या, लगतच्या 2 त्रिकोणी संख्येची बेरीज केली की आपल्याला काय भेटते, वर्गसंख्या भेटते. क्लिअर का बाबा. 5वा मुद्दा क्लिअर का. पुढच्या मुद्द्याकडे जायला बरं, क्लिअर का. 6वा मुद्दा जाऊया पुढं. 6वा मुद्दा लक्षात ठेवायचं, लगतच्या 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 2 त्रिकोणी, लगतच्या 2 त्रिकोणी संख्यांची. 5वा मुद्दा क्लिअर करे बाबा. 5वा मुद्दा क्लिअर का, मला पुढे जायला बरं. लगतच्या 2 त्रिकोणी संख्यांच्या बेरजेची, लगतच्या 2 त्रिकोणी संख्यांच्या बेरजेची, लगतच्या 2 त्रिकोणी संख्यांच्या बेरजेचे वर्गमूळ, वर्गमूळ वर्गमूळ हे त्या त्रिकोणी संख्येपैकी, किंवा असं म्हणलं त्यापैकी म्हणलं तर चालेल, त्यापैकी
मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. पुढचा 6वा मुद्दा काय लक्षात ठेवायचं, लगतच्या 2 त्रिकोणी संख्या घेतल्या आणि 2 लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज केली आणि त्याचं वर्गमूळ घेतलं. जे वर्गमूळ येईल ना ते वर्गमूळ त्या 2 त्रिकोणी संख्येपैकी जी मोठी त्रिकोणी संख्या असेल त्याचा तो पाया असेल. पाया असेल. उदाहरण घेतो मी, तुमच्या लक्षात येईल. समजा मी काय घेतलं माहिती का, 3 आणि 6 घेतलं. लगतच्या 2 त्रिकोणी संख्या घेतल्या, 3 आणि 6 किती आली, त्यांची बेरीज केली, किती आली, 9 आलं. आता याचं वर्गमूळ घेतो. 9चे वर्गमूळ किती येणार तुमचं, 9चे वर्गमूळ येणार तुमचं 3. 9चं वर्गमूळ किती आलं रे, 3 आलं. म्हणजे हे 3 काय झालं, 3 हे काय झालं तुमचं वर्गमूळ, 9चं वर्गमूळ निघालं 3. हे 3 काय झालं, ह्या 2 त्रिकोणी संख्येपैकी जी मोठी त्रिकोणी संख्या तिचा पाया झाला. तिचा काय झाला, पाया झाला. म्हणजेच लक्षात ठेवायचं, 2 लगतच्या त्रिकोणी संख्या घेतल्या, त्यांच्या बेरजेचं वर्गमूळ घेतलं. हे वर्गमूळ लक्षात ठेवा, त्या 2 त्रिकोणी संख्येपैकी जी मोठी संख्या असेल त्या मोठ्या संख्येचा पाया असेल. म्हणजे 3 हा कुठल्या संख्येचा पाया आहे, तर 6चा पाया. 3 हा 6 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे. 6 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे. पुढचं अजून एक उदाहरण घेतो मी. 6 घेतलं, 6 नंतर मी 10 घेतलं. 6 नंतर मी काय घेतलं, 10 घेतलं. दोघांची ऍडिशन केली, किती आली, 16. मी 16चं वर्गमूळ घेतो. आता 16चे वर्गमूळ घेतले. 16चं वर्गमूळ किती आलं रे, 4 आलं. 4. आता जे 16चं वर्गमूळ 4 आलं, हे 4 कुठल्या संख्येचा पाया असणार आहे, ह्या 6 आणि 10 पैकी जी मोठी संख्या आहे. 6 आणि 10 पैकी मोठी संख्या कोणती आहे तुमची, 10. म्हणजे 4 हा 10 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे. 10 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे. क्लिअर का रे बाबा, चला क्लिअर का. अजून उदाहरण घेऊ एखादं. समजा मी क्रमांकात कुठली घेतली, 21 आणि 28 घेतली. 21 आणि 28 घेतली. बघा, क्रमांक 2 त्रिकोणी संख्या घेतो, 21 आणि 28. 8 आणि 1 आले तुमचे 9, 2 आणि 2 आले 4. 49चं वर्गमूळ मी घेतलं. 49चं वर्गमूळ किती आलं, 7 आलं. 7. मग आता 7 हा कुठल्या संख्येचा पाया असणार तुमच्या, 21 किंवा 28चा. तर ज्या 2 तुम्हाला त्रिकोणी संख्या दिल्या त्यापैकी मोठी संख्या जी असेल ती मोठ्या संख्येचा तो पाया असणार. याचा अर्थ 7 हा 28 या त्रिकोणी संख्येचा पाया असणार. क्लिअर का रे बाबा, क्लिअर का. 6वा मुद्दा क्लिअर का. 6वा मुद्दा क्लिअर का. मागच्या प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर काढून बघा, तुम्हाला एक तरी प्रश्न ह्याच्यावरती 100% दिसेलच. त्यामुळे आपल्याला 1 मार्क घालवायचा नाही, 1 मार्काची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. 5वा मुद्दा क्लिअर झाला. लगतच्या 2 त्रिकोणी संख्येची बेरीज ही वर्ग संख्या असते, लक्षात ठेवायचं. 6वा मुद्दा लक्षात ठेवायचा, लगतच्या 2 त्रिकोणी संख्येची बेरीज केली, त्या बेरजेचं वर्गमूळ घेतलं. जे काय वर्गमूळ येईल त्या 2 त्रिकोणी संख्येपैकी जी मोठी त्रिकोणी संख्या असेल तिचा तो पाया असणार, लक्षात ठेवायचं. जसं की 3 आणि 6, 9 आलं, 9चं वर्गमूळ 3 आलं. 3 हा पाया कोणाचा असणार, तर 6चा असणार. 6 आणि 10 16 आलं, 16चं वर्गमूळ 4 आलं. मग 4 हा कोणाचा पाया असणार, तर मोठी संख्या 10चा पाया असणार. 21 आणि 28 49 वर्गमूळ 7 आलं. 7 हा कोणाचा पाया असणार, तर 28चा पाया असणार. क्लिअर करे बाबा, पुढे जायला. बरं चलो जाऊया पुढं. क्लिअर झालं पहिलं बेसिक, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं आणि 6वं. आता येऊया मूळ मुद्द्यावरती. आपला टाईप क्रमांक 1, त्रिकोणी संख्या शोधणे. चला, 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती विचारली तुम्हाला, 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती विचारली तुम्हाला. त्रिकोणी संख्या काढायची. त्रिकोणी संख्या म्हणजे क्रमांक 2 नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट असते. त्रिकोणी संख्या म्हणजे क्रमांक 2 नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट असते. आपल्याला पाया किती दिलाय, 21. 21 घ्यायचा. 21 घेतला तुम्ही, 21 घेतला. 21 ची पुढची संख्या कोणती आली, 22 आली. छेदामध्ये करायचं 2, बस तुम्हाला त्रिकोणी संख्या मिळून जाईल. बे एक बे, बे एक बे. 21 गुणाकारामध्ये करायचे 11.
21 आणि 11चा गुणाकार करा, त्रिकोणी संख्या मिळून जाईल. 11चा पाडा पाठ पाहिजे, लक्षात ठेवा. 11 1 11 हातच्याला गेलंय. 11 2 22, 22 ने किती आले 23. 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या जी आली ती किती आली 231. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर करे बाबा. गणित सोडवायचं आहे, तुमच्याकडे ती वही पेन असला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तुम्हाला मस्त कळाले, लक्षात ठेवा. त्रिकोणी संख्या कशा काढायची. परीक्षेमध्ये आपल्याला बघून नाही ना सोडवत आहे, बघायचं का फक्त तिथं नाही ना, बघून गोल करायचं नाही आपल्याला, ते सोडवायचं. लक्षात ठेवा. छोटे छोटे तर सूत्र तुमच्याकडे ते असते, ते कुठेही मिळून जाईल तुम्हाला. त्रिकोणी संख्या काढण्याचा फॉर्म्युला काय असतो. त्रिकोणी संख्या म्हणजे n कंसात n अधिक 1 छेदामध्ये 2 करायचं. बस हे करून टाका. n म्हणजे असतो पाया. n म्हणजे काय झाला तुमचा पाया. क्लिअर. जा या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2. 15 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती. तुम्ही स्वतः पण एक्झाम्पल तयार करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पंधरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती विचारली तुम्हाला. 15 लिहायचं आहे तुम्हाला. 15ची पुढची संख्या 16 आहे. छेदामध्ये करायचंय तुम्हाला 2 करायचंय. 2 नी 16ला किंवा 15ला भागा, जिथं भाग जातो तिथं भाग घालायचं. बे 1 बे, बे 8 किती आलं तुमचं 16. 15 गुणाकारामध्ये किती आलं 8. 15चा पाडा पाठ पाहिजे आपलं. 15 8 किती आलं 120. 15 पाया असणारी त्रिकोणी संख्या किती आली तुमची 120. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. तिसरा क्वेश्चन. 13 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती. 13 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती. तुम्ही मनाची पण वेगवेगळी उदाहरण तयार करू शकता. मीच दिलेली हवं असं काही नियम नाहीये राजाओ, तुम्ही वेगळी एक्झाम्पल घेऊ शकता. 13 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती म्हणते. 13. 13ची पुढची संख्या घ्यायची आपल्याला. किती रे 14. छेदामध्ये करायचं आपल्याला 2. 2 नी इकडे भागा. बे 1 बे, बे 7 14. 13 गुणाकारामध्ये 7. 13चा पाडा पाठ पाहिजे आपल्याला. नसेल पाठ तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही 7चा पाडा म्हणून करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण पाठ पाहिजे आपला. पाठ असेल पाठात लक्ष, वेळ वाचतो आपला. 13 7 किती आलं तुमचं 91 आलं. 91 आहे का ऑप्शन मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. चला बाकीचे जे आहेत त्यांनी सुद्धा लक्षात ठेवा, सोडवण्याचा प्रयत्न करायचा. जमणारच तुम्हाला, तुम्ही हुशारच आहात. 20 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती. तुम्ही 100 घ्या, 200 घ्या, 300 घ्या, काही प्रॉब्लेम नाही, इथं कुठलीही संख्या घेऊ शकता. 20 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती म्हटले. आपल्याला माहित आहे 20 घ्यायचा आहे, पाया 20 आहे आपला. n किती आहे आपला 20 आहे. 20 20च्या पुढची संख्या घ्यायची 21. छेदामध्ये करायचं आपल्याला 2. भाग द्या. बे 1 बे, बे 0 0. 10 आणि 21चा गुणाकार केला. 21 आणि केलं तर 21 1 21 वरचा 0 210. 20 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आली तुमची 210. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. समजते का रे बाकीचे, समजते का. कमेंट करत चला, समजते का तुम्हाला. होय नाही म्हणा तर मी पुढे जायचो आणि तुम्ही तसंच थांबायचं, असं व्हायला नको, लक्षात ठेवा. एक 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 मार्क आपल्याला किमती आहे. बाकीचे जे ऑनलाईन आहेत ते सुद्धा सांगत चला, समजते का. नाहीतर मी पुढे पुढे जायचं, तुम्हाला काही समजायचं असं होणे. 5वा क्वेश्चन. 77 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती. 77 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती. 77 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती. चला 77 पाया असणारी त्रिकोणी संख्या म्हटलं. n आपला किती आहे रे बाबा 77 आहे.
77 घ्यायचं. 77ची पुढची संख्या कुठली आली तुमची 78. भागीला करायचं आहे 2 तुम्हाला. चला भागा. बेत्रिक 6 आलं. राहिलं 1. डायरेक्ट येऊ शकतो, तुम्हाला कळतं 39 दोन्ही 78 असतं तुमचं. 92 किती आलं 18. 77 गुणाकारामध्ये 39 करून टाका. 77 गुणाकारामध्ये 39 करायचंय तुम्हाला. 77 गुणाकारामध्ये 39 पाडापाठ नसेल 39चा तर आपला गरीबाचा गुणाकार करून टाकायचा, काही प्रॉब्लेम नाही. 9 7 63 हातच्याला 6 खाली 3 आला. 9 7 63 63 आणि तुमचे 6 किती आले रे? 63 आणि तुमचे 6 69 आले. अधिक करा इथं. 3 7 21 हातच्याला गेला 2. 3 7 21 21 आणि 2 किती आले तुमचे? 23 आले. 3 तसंच 9 आणि 1 आले तुमचे 10 हातच्याला 1. 6 आणि 3 9 9 आणि 1 आले 10 हातच्याला 1. 2 आणि 1 आले 3 3003. 3003 आलं का चेक करून घ्या. 77 पाय असणारी त्रिकोणी संख्या जी आली, त्रिकोणी संख्या किती आली? 3003. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. चला क्लिअर का? तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळी एक्झाम्पल घेऊ शकता. 77 घ्या, 78 घ्या, 90 घ्या, 100 घ्या, 120 घ्या, 130 घ्या पाया. तुमची त्रिकोणी संख्या काढू शकता ह्या पद्धतीने तुम्ही. जो पाया असेल त्याच्या पुढची संख्या फक्त घ्यायची, भागीला 2 करायचं, म्हणजेच क्रमांक 2 नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट करायची, तुम्हाला त्रिकोणी संख्या मिळून जाईल राजाओ. क्लिअर का रे बाबा? 6. 17 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? 17 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? सतरा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? काय करायचं रे? एन भेटला आपल्याला. एन भेटला किती? 17 भेटला. 17 17च्या पुढची संख्या कोणती आली तुमची? 18 आली. भागीला करायचंय तुम्हाला 2. भागीला करायचंय 2 तुम्हाला. 2 इकडं भागा. 2 1 2 92 18 आलं. 17 आणि 9चा गुणाकार. 17 आणि 9चा गुणाकार करा. पाडापाठ पाहिजे. 17 9 किती आलं? 153. 17 9 किती आलं? 153. नसेल तर तुम्ही 17 गुणाकारामध्ये 9 करू शकता रे, काही प्रॉब्लेम नाही. पाडापाठ नसेल पण पाडे पाठ पाहिजेत, लक्षात ठेवा. आपले 20 पर्यंत पाडे पाठ पाहिजे. त्यातला कुठला पाडापाठ करायचा मला सांगा? एक 13चा करायचा, 14चा करायचा, 16चा, 17 आणि 18. बस 4 ते 5 पाडेपाठ कर. बाकीचे पाडेपाठ करत असतात का? 9 7 63 हातच्याला 6 खाली 3 आला. 9 1 9 5 किती आले तुमचे? 13. बस असं पण तुम्ही करू शकता जर येत नसेल. फक्त मार्क घालवायचे नाहीत आपल्याला. तुम्ही कसं पण करा परीक्षेमध्ये, काही प्रॉब्लेम. फक्त वेळ वाचवण्यासाठी पाडे असावे आपले. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला क्लिअर का रे बाबा? टाईप क्रमांक 1 क्लिअर का? जर पाया दिला असता त्रिकोणी संख्या कशा पद्धतीने काढायचं क्लिअर का? जास्त एक्झाम्पल घेऊ शकत नाही, आपल्याला 2.5 महिन्यामध्ये सिलेबस कव्हर करायचा आहे. टाईप क्रमांक 2 पाया शोधणे. पाया शोधायचा आता तुम्हाला. पाया. चला पाया शोधायचा फक्त तुम्हाला. कसा पाया शोधायचा मग सांगितलं, मी सांगतो. मग एक्झाम्पल पण दिलं तुम्हाला. तुम्हाला फक्त पाया शोधा. 325 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधायचा. मग काय करायचं माहिती आहे का? जी त्रिकोणी संख्या दिली तुम्हाला, जी तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली आहे, जी तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली आहे, त्या त्रिकोणी संख्ये करायची दुप्पट. 325 ची करायची दुप्पट. 325 ची दुप्पट करा. 325 ची दुप्पट किती आलं रे मला सांगा? 300चं दुप्पट केली 625, दुप्पट केली 50, 650 आलं. बरोबर का रे? 650 आलं. किंवा गुणाकार करू शकतो. 2 पंचे 10 हातच्याला 1, 2 दोन्ही 4 आणि 1 5, 2 त्रिक किती आलं? 6. 600 किती आलं? 50. आता ह्या 650 मधून त्रिकोणी संख्येची दुप्पट केल्यानंतर या 650 मधून वजा होणारी, 650 मधून वजा होणारी, मधून वजा होणारी, वजा होणारी मोठी वर्गसंख्या कोणती? मोठी वर्गसंख्या. मोठी वर्गसंख्या मग कोणती आहे रे? 625 आहे. कोणती आहे तुमची? 625. मग 625 घ्यायचंय वर्गमूळ. 625 वर्गमूळ घ्यायचं, किती आलं रे? 25 आलं तुमचं. 625 वर्गमूळ किती आलं? 25. याचा अर्थ 325 या त्रिकोणी संख्येचा पाया जो आला तो किती आला? 25. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. चला क्लिअर करे बाबा. काय केलं समजलं? काय केलं समजलं?
650 मधून काय करायचं, मोठ्यात मोठी वर्ग संख्या कोणती, वजा होणारी मोठी वर्ग संख्या कोणती, तर 625. 650च्या अगोदर कुठली आहे तुमची, 625च आहे ना तुमची. मग त्या 625 वर्गमूळ घ्यायचं, तो तुमच्या त्रिकोणी संख्येचा पाया असणार. मात्र ह्याची लक्षात ठेवा, जी त्रिकोणी संख्या देईल त्याची दुप्पट करावायची आहे. जाऊया इकडे पुढे, चला. बाकीचे पण क्लिअर होते का सांगत चला. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2. 171 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. 171 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. 171 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आपल्याला. काय करायचे, मी पहिली स्टेप सांगितलं तुम्हाला. 171 ची दुप्पट करायची. 171 ची दुप्पट करून टाका. 171 ची दुप्पट करा तुमची. बे एक बे, बे साती 14, हातच्याला गेला 1, बे एक बे, दोन किती आलं तुमचं 3, 342. आता 342 मधून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती. 300 त्यासाठी वर्ग तुमचे पाठ पाहिजेत. 1 ते 30 पर्यंत तुमचे वर्ग पाठ पाहिजेत. 1 ते 30 पर्यंत तुमचे घन पाठ पाहिजेत. लक्षात ठेवा. जर 130 पर्यंत घन होत नसतील तर तुम्ही 20 पर्यंत तर घन पाठ करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तेवढे तरी पाठ पाहिजे. 342 मधून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे, तर 324 आहे. 300 कोणती आहे तुमची, 24 आहे राजा. आणि 324 हा कितीचा वर्ग आहे तुमचा, 18. म्हणजे 324 वर्गमूळ किती आलं, 18 आलं. याचा अर्थ राजाओ 171 या त्रिकोणी संख्येचा पाया जो आला, तो पाया किती आला तुमचा, 18. आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर होते. दिलेली त्रिकोणी संख्या, त्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची. दुपटीमधून लक्षात ठेवा वजा होणारी वर्ग संख्या शोधायची. त्याच्या लगतची म्हणजे अगोदरची लक्षात 324, ते 324 वर्गमूळ घ्यायचं आणि तोच 171 म्हणजे दिलेल्या त्रिकोणी संख्येचा काय असेल तुमचा पाया असेल. चला क्लिअर का. पुढचा प्रश्न 3. 276 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. 276 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. दोनशे 276 ची दुप्पट करून टाका. 276 ची तुम्ही दुप्पट केली. 276 ची काय केली तुम्ही, दुप्पट केली. 276 ची दुप्पट करून टाका तुम्ही. किती आलं बाबा, बे सक्क 12 आलं. हातच्याला गेलाय. बे साती 14, 14 किती आले 15, हातच्याला गेलाय. बे दोन्ही 4, 4 किती आले 5, 552. किती आलं, 552 आलं. आता 552 मधून वजा होणारी वर्ग संख्या कोणती. 552 मधून वजा होणारी वर्ग संख्या, त्यासाठी वर्ग पाठ पाहिजेत आपल्याला. 25 चा वर्ग 625 आहे, पुढे जाते लक्षात ठेवा. 24 चा वर्ग घेतला, 24 चा वर्ग 576 आहे, 552 च्या पुढे जाते, अगोदरची पाहिजे. 23 चा वर्ग घेतला 529, 23 चा वर्ग 529. याचा अर्थ 552 मधून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या जी ती कोणती आहे तुमची, 529 आहे. आणि 529 कितीचा वर्ग आहे, 23 चा वर्ग आहे. याचा अर्थ 276 या त्रिकोणी संख्येचा पाया जो आला, तो पाया किती आला तुमचा, 23 आला. आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चित्र क्लिअर दिसतंय का रे, फळ्यावरचं क्लिअर दिसतं का, एकदा कमेंट करा. व्हाईट बोर्ड वरती क्लिअर दिसते का सांगा, नाहीतर उद्याच्या लेक्चरला ब्लॅक बोर्ड घेऊया, म्हणजे ब्लॅक मध्ये घेऊया आपण पीपीटी. जाऊया पुढं. 4था क्वेश्चन. 378 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. 378 या त्रिकोणी संख्येचा पाया किती.
378 चे करा दुप्पट. हे काढण्यासाठी तुमचे वर्ग पाठ पाहिजे 30 पर्यंत. 378 ची दुप्पट करा. 378 ची दुप्पट करून टाका राजा. 2 16 आलं, हातच्याला गेलंय. 2 7 14, 14 निघालं तुमचं 15, हातच्याला गेलंय. 2 त्रिक 6 6 आणि किती आलं 7, 756. किती आलं 756 आलं. 756 मधून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे, तर ती आहे तुमची 729. किती आहे 729. आणि 729 कुठल्या संख्येचा वर्ग आहे 27. याचा अर्थ 729 वर्गमूळ आलं 27. किती आलं 27 आलं. म्हणजे 378 या त्रिकोणी संख्येचा जो पाया आला तो पाया किती आला 27. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. चला क्लिअर करे बाबा. बाकीचे कमेंट करायला पण कमेंट बॉक्स आहे बरं का, लक्षात ठेवा. तुम्ही कमेंट करू शकता उत्तर. कसं कळायचं मला तुम्ही सोडवताय का नाही. चला बघा. चला क्लिअर करे बाबा. समजत नसेल तर सांगा, मी पुन्हा पुन्हा सांगेन, पण 1 मार्क घालवू नका. वाटतंय सोपं आहे, परीक्षेत गेलं की मग कळतं. चला पुढं 5वा. 105 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. 105 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. कसं आहे, तुम्ही चांगल्या कमेंट केले तर मला पण तेवढं लक्षात भारी वाटणार ना, की यार मी व्यवस्थित टीच करतो का नाही तुम्हाला. तर तुम्ही भावी लक्षात शिक्षक आहात. माझी पण अपेक्षा असणार आहे, तुम्ही स्कूलवरती गेल्यानंतर तुम्ही पण चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्याला टीच केलं पाहिजे. मग मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने टीच करतो का, हे पण महत्वाचं आहे ना. पण तुम्हाला मी 30 पैकी तर लक्षात ठेवा 27-28 मार्क पडतील ह्याची गॅरंटी लक्षात ठेवा. मी तुम्ही एवढी तयारी चांगल्या पद्धतीने करून घेतो. कारण कदाचित एखादा प्रश्न लक्षात ठेवा, टाइम तुम्हाला पुरला नसेल, एखादा राहू शकतो, किंवा तुमच्या गडबडीत एखादा चुकू शकतो. सिले मिस्टेक होऊ शकतात, लक्षात ठेवा. 105 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे. 105 चे आपल्याला काय करायचे, दुप्पट करायचे. बस 105 ची दुप्पट करा. 100 ची दुप्पट किती आली 205 ची दुप्पट आली 10, म्हणजे 210 आलं. किंवा तुम्ही असं करू शकता, 2 पंचे 10 लिहू शकता, मध्ये 0, 2 1 2, 210 आलं. आता 210 मधून वजा होणारी वर्गसंख्या कोणती आहे, पूर्ण वर्गसंख्या, ती आहे 196. बरोबर आहे ना. 210 कारण 14चा वर्ग 196 आणि 15चा वर्ग 225. 210च्या पुढे जाते. मग 210च्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या कोणती आहे, 196 आहे. मग 196चं वर्गमूळ किती आलं 14, कारण तो 14चा वर्ग आहे. म्हणजे 105 या त्रिकोणी संख्येचा पाया जो आला तो पाया किती आला 14. आहे का ऑप्शन मध्ये. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर करे बाबा. जाऊया पुढे. 5 झाले. 6वा. समजत नसेल तर सांगत चला, मी डबल सांगेल, काही प्रॉब्लेम नाही. पण व्यवस्थित तर एक्सप्लेन करतोय मी, जेणेकरून समजेल. असं 253 या त्रिकोणी संख्येचा पाया किती काढा. चला जाऊया का, सांगू का. 253 ची दुप्पट करा. 253 ची दुप्पट करून टाका. 2 त्रिक किती आलं 6 आलं. 2 पंचे 10 आलं. हातच्याला गेले. 2 दोन्ही 4, 4 निघाले 5. 506. 506 मधून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती. 506 मधून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती. त्यासाठी 21चा वर्ग पाठ पाहिजे आपल्याला. 21चा वर्ग किती आला तुमचा
441 बरोबर करेल. पुन्हा 22 वर्ग किती आला 484, 23 वर्गाला 529, 24 वर्गाला 576. मग 506च्या अगोदर 529 मध्ये 23 पुढे जाते ना, त्याच्या अगोदर तुमचा किती आला 22चा वर्ग, म्हणजे पूर्ण वर्ग संख्या कोणती आली 484. 506 मधून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती आली 484, आणि 484चं वर्गमूळ आलं तुमचं 22. म्हणजे 253 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला 22. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 क्लिअर करे बाबा. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 7वा क्वेश्चन. सहासष्ट या त्रिकोणी संख्येचा पाया किती विचारले. 66ची करायची तुम्हाला दुप्पट, 66ची दुप्पट किती आली डायरेक्ट 132 येते. पण करून दावतो. बेसक्क 12 आलं, बेसक्क 12 अच्छा लेख, बेसक्क 12 ने किती आलं तुमचं 13. 132 मधून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या म्हणजे 132च्या लगतची अगोदरची कुठल्या रे 121. 121 आणि 121चं वर्गमूळ घ्यायचं. 121चं वर्गमूळ किती आलं 11. म्हणजे 11 हे 66 या त्रिकोणी संख्येचा काय आला पाया आला, म्हणजे आपलं उत्तर आलं 11. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 2. चला क्लिअर का रे बाबा. 7 प्रश्न क्लिअर का. टाईप क्रमांक 3. टाईप क्रमांक 2 क्लिअर का. टाईप क्रमांक 2 क्लिअर का. पाया शोधणे, त्रिकोणी संख्या दिला असता पाया शोधा सांगितलं जाता. मला वाटतं याच्यापैकी मी युट्यूबला पण लेक्चर घेतले, त्याच्यामध्ये ना सरास ह्याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारले. सरास ह्याच्यावरती टाईप क्रमांक 2 वरती प्रश्न विचारलेले आहेत. चला टाईप क्रमांक 3. टाईप क्रमांक 3. 55 नंतर क्रमाने येणारी 8वी त्रिकोणी संख्या कोणती विचारली तुम्हाला. 55 ही त्रिकोणी संख्या आहे आणि 55 नंतर विचारली क्रमाने येणारी 8वी त्रिकोणी संख्या कोणती. आता कशा पद्धतीने काढायचं लक्ष द्या. थोडंसं 2 मिनिटं तुम्ही फळ्याकडे लक्ष असलं पाहिजे सगळ्यांचं. एक गणित समजून घ्या, तुम्हाला समजलं की तुम्ही सगळी गणित पटपट सोडवू शकता. आता 55 नंतर विचारले क्रमाने 8वी त्रिकोणी संख्या कोणती. आता मला सांगा आपल्या सगळ्या त्रिकोणी संख्या पाठ असतील का. नाही ना. 200 300 400 पर्यंत संख्या सगळ्या त्रिकोणी संख्या पाठ नसणार आपल्या. बरोबर. 100 पर्यंतच राहील ना तुमची. 55 नंतर तुमची 66 78 तुमची आणि 91. त्याच्या पुढे काय पाठ नाही. मग अशा वेळेस काय करायचं माहिती का, अगोदर ह्या 55 या त्रिकोणी संख्येचा पाया काढून घ्यायचा. मग 55 या त्रिकोणी संख्येचा 55 या त्रिकोणी संख्येचा पाया काढून घ्यायचा. त्रिकोणी संख्येचा पाया, त्रिकोणी संख्येचा पाया काढून घ्यायचा. मग आता पाया कसा काढायचा आपल्याला माहिती आहे ना. आता जस्ट शिकलो आपण की पाया कशा पद्धतीने काढतो आपण. पाया काढण्यासाठी आपण 55 ची दुप्पट करतो. बरोबर का रे. 55 ची दुप्पट किती आली 50 50 तुमचे आले 100 आणि वरचे 5 5 10 आले. किंवा असं करू शकता 2 पंचे 10 हातच्याला गेला 1 2 पंचे 10 ने किती आले 11 110. मग 55 ची दुप्पट केली. आता 110 आली. 110च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या किंवा 110 मधून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या ती आहे तुमची 100. कोणती आहे रे 100 आहे. मग 100चं वर्गमूळ किती आलं 10 आलं. याचा अर्थ 55 या त्रिकोणी संख्येचा पाया जो आला तो पाया किती आला आपला 10 आला. 55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला 10 आला. ओके. पण विचारले 8वी त्रिकोणी संख्या कोणती. मग आता आपल्याला काय करायला पाहिजे नवीन पाया शोधायला पाहिजे. नवीन पाया बरोबर, नवीन पाया बरोबर कसा शोधायचा नवीन पाया. पहिला पाया तुमचा 10 होता. आता विचारले 8वी त्रिकोणी म्हणजे 8 ऍड करायचं. क्लिअर करे बाबा इथपर्यंत. मी काय केलं पहिली स्टेप, जी त्रिकोणी संख्या दिली त्या त्रिकोणी संख्येचा पाया काढून घेतला. कसा काढला पाया काढायचा माहिती टाईप क्रम आपण 2 बघितलाय. त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची आणि दुपटीमधून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या. याचा अर्थ त्या जी तुमची दुप्पट येईल त्या दुपटीमधील अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोणती 110च्या अगोदरची लक्षात लगतची कोणती 10 आहे. त्या 10चं वर्गमूळ घ्यायचं तो पाया आला कोणाचा 55 या त्रिकोणी संख्येचा पाया आला. आता नवीन पाया बनवायचा. जुना पाया तुमचा 10 होता. आता 8वी त्रिकोणी संख्या विचारली म्हणून 8 ऍड केलं. झालं किती तुमचं 18. म्हणजे नवीन पाया जो आला तो नवीन पाया किती आला आपला 18 आला. आणि मग आता आपल्याला त्रिकोणी संख्या शोधायची आहे. आणि त्रिकोणी संख्या कशी काढतो आपण. पाया नवीन किती आला तुमचा 18. 18 घ्यायचंय. 18ची पुढची संख्या कोणती असणार तुमची 19 आणि छेदामध्ये किती असणार तुमचं 2 असणार.
बरोबर का रे? त्रिकोणी संख्या काढण्यासाठी पहिल्यांदा सांगितलं होतं की त्रिकोणी संख्या काढण्यासाठी n कंसात n प्लस 1 छेदामध्ये करायचे 2. n म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं पाया असतो. n म्हणजे काय असतं तुमचा पाया. आपला नवीन पाया जो आला ना तो नवीन पाया 18 आलाय. 18 घेतलं, 18 मध्ये 1 मिळवलं 19 आलं. त्याला 2 ने भागायचं आपल्याला. तर 2 ने भागा इथं. 2 ने भागा. बे एक बे, बे 9 18. राहिलं तुमचं 9, 9 गुणाकारामध्ये 19 आलं. 19 9 किती आलं? 171. 19 9 किती आलं? 171. आहे का ऑप्शनमध्ये? ऑप्शन क्रमांक 2. याचा अर्थ 55 नंतर क्रमाने येणारी 8वी त्रिकोणी संख्या जी आली ती किती आली? 171. चला क्लिअर का रे बाबा? जाऊया पुढं. बाकीचे जे येतात जातात लक्षात ठेवा. लेक्चर तर तुम्ही जोपर्यंत पूर्ण बघत नाही तोपर्यंत तुमची कन्सेप्ट तर क्लिअर होणार नाही आणि मार्क तर मिळणार नाहीत लक्षात ठेवा. तर शिक्षक भरतीमध्ये 4 लाख पोरं बसतात. 4 लाखातून किती पास झाले यावर्षी 2025 मध्ये? 11% फक्त. त्यामुळं पास झालं तर तुमचा फायदा. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ती क्लिअर झाला का? सांगत चला क्लिअर झाला असेल तर, नाहीतर मी इथंच बोंबलत बसणार तुम्हाला काय समजणार नाही असं होणे. 88 नंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती विचारली? 88 नंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती? चला 88 नंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती? अगोदर तुम्हाला काय करावं लागेल? 88 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधावा लागेल. 88 या त्रिकोणी संख्येचा पाया शोधा. संख्येचा पाया शोधावा लागेल. मग कसा शोधायचा रे पाया? पाया शोधण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? 88 ची दुप्पट करावी लागेल. 88 ची दुप्पट करा. बे 8 16, हातच्याला गेला 1, बे 7 14, 14 निघाले तुमचे 15, 156 आला. आता 156 मधून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या मोठ्यात मोठी कुठली? किंवा 156 च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या आहे तुमची 144. बरोबर का रे? कारण 12चा वर्ग आला 144 आणि 13चा वर्ग आला 169. मध्येच येतं ना 156. 156 च्या अगोदर 144. मग 144चं वर्गमूळ आलं तुमचं 12. याचा अर्थ हा आपला काय आला? पाया आला. पाया कुणाचा पाया आला? 88 या त्रिकोणी संख्येचा पाया आला. 88 या त्रिकोणी संख्येचा पाया आला आपला. क्लिअर झालं? मग नवीन पाया बनवा ना. नवीन पाया बनवून टाका इथं. नवीन पाया, नवीन पाया बरोबर नवीन पाया. मग नवीन पाया कसा काढायचा रे? पहिला पाया किती आला तुमचा? 12, तो लिहायचा. अधिक कितवी विचारली? 7वी. अधिक 7 करायचं. 12 आणि 7 किती आले तुमचे? 19. नवीन पाया जो बनला तो नवीन पाया किती बनला? 19 बनला. मग आता आपला नवीन पाया बनलाय. विचारली त्रिकोणी संख्या 7वी. मग आता त्रिकोणी संख्या काढा. त्रिकोणी संख्या बरोबर त्रिकोणी संख्या बरोबर त्रिकोणी संख्या बरोबर कसं काढायचं? नवीन पाया किती? 19. 19च्या पुढची संख्या n आपला 19 आला. 19च्या पुढची संख्या आली 20. छेदामध्ये करायचंय 2 राजा तुला. छेदामध्ये करायचंय 2. आता भाग द्या. बे 1 बे, बे 0 0. 19 गुणाकारामध्ये 10. दोघाचा गुणाकार केला 190 आला. 190. 88 नंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या जी आली ती किती आली? 190. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. जाऊया का रे पुढं? पुढं जाऊया का? चला क्लिअर झालं का? एकदा बघून घ्या तुमचं. चला क्वेश्चन क्रमांक 3. 120 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती?
क्रमाने पुढची पण विचारतात, मागची पण विचारतात बरं का, हे लक्षात असू द्या. क्रमाने पुढची म्हणले की प्लस करायचंय, मागची म्हणले की आपल्याला मायनस करायचंय. झालं का रे? काय करायचं? 120 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. 120 या त्रिकोणी संख्येचा पाया. त्रिकोणी संख्येचा पाया कशा पद्धतीने काढायचा? तर सगळ्यांचं क्लिअर झालेलं आहे. कशा पद्धतीने काढतो? 120 ची करायची दुप्पट. 120 ची दुप्पट केली. 12 दोन्ही 24, 240 आलं. किती आलं रे? 240. मग मला सांगा, 240 मधून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे तुमची? 240 मधून वजा होणारी, कारण तुम्ही 15चा वर्ग घेतला तर 225 आणि 16चा वर्ग घेतला तर 256. पुढे जाते अगोदरची आपल्याला, म्हणजे 225. 225चं घ्यायचंय वर्गमूळ. किती आलं तुमचं? 15. किती आलं? 15. याचा अर्थ 15 काय आला? 120 या त्रिकोणी संख्येचा पाया आला. 120 या त्रिकोणी संख्येचा पाया जो 120 या त्रिकोणी संख्येचा पाया जो आला, तो पाया किती आला? 15 आला. मग आपल्याला काय करायचंय? क्रमाने येणारी 7वी म्हणते म्हणजे पुढची, म्हणजे नवीन पाया काढून घ्यायचा आपल्याला. नवीन पाया बरोबर नवीन पाया काढून घ्यायचा आपल्याला. नवीन पाया कशा पद्धतीने काढायचा? पहिला जुना पाया किती आपला? 15. 15 घ्यायचंय. आधी कितवी विचारली आपल्याला? 7वी विचारली क्रमाने येणारी. 7 ऍड करायचंय तुम्हाला. 15 आणि 7 किती आलं तुमचं? 22. नवीन पाया जो मिळाला, तो नवीन पाया मिळाला आपल्याला 22. बस आता त्रिकोणी संख्या काढून घ्यायची. त्रिकोणी संख्या, नवीन पाया तर मिळाला. त्रिकोणी संख्या बरोबर त्रिकोणी संख्या बरोबर त्रिकोणी संख्या बरोबर पाया किती रे भाऊ आपला? 22. 22 घेऊन टाका. 22 ची पुढची संख्या कुठली आली तुमची? 23. आणि छेदामध्ये करायचंय 2. कारण एन जो आला आपला, एन जो आला, नवीन पाया जो आला आपला, तो नवीन पाया किती आला? 22. तो घ्यायचा आहे आपल्याला. तो 22. 22च्या पुढची संख्या 23 घ्यायची आहे. का रे बाबा? कारण त्रिकोणी संख्या काढताना क्रमागत 2 नैसर्गिक संख्यांचा गुणाकाराची निंपट असते. तर इथं भाग द्या. बे एक बे, बे एक बे. 11 गुणाकारामध्ये 23 करायचं आपल्याला. चला, 11 न 3 ला गुणा तुम्ही. 11 त्रिक किती आलं? 33. हातच्याला गेला 3. ओके. 11 दोन्ही 22. 22 आणि 3 किती आलं तुमचे? 25. 253. 120 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी जी 7वी त्रिकोणी संख्या आहे ती आहे 253. 253 आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला, क्लिअर करे बाबा. बघून घ्या, दिसतंय ना? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 4था क्वेश्चन. 300 या त्रिकोणी संख्येपूर्वी येणारी क्रमाने 9वी त्रिकोणी संख्या कोणती विचारली? 9वी. आणि इथं वापरलाय शब्द पूर्वी. पूर्वी वापरलाय, याचा अगोदरची. आता काय करायचं बघा. आतापर्यंत जे आपण 3 गणितं बघितली, 3 गणितामध्ये काय होतं रे? क्रमाने येणारी पुढची विचारली ती, बरोबर आहे का? पुढची इथं पण 78 नंतर क्रमाने येणारी 7वी कुठली तुमची? इथं पण 120 नंतर क्रमाने येणारी 7वी कोणती विचारली? आता इथं मात्र विचारले 300 या त्रिकोणी संख्येपूर्वी येणारी. मग अगोदर काय करा? 300 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. 300 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. आता मागील विचारली म्हणजे फक्त मायनस करायचा नवीन पाया काढताना. त्रिकोणी संख्येचा पाया. त्रिकोणी संख्येचा पाया. मग पाया सगळ्याला आता काढता येतोय. पाया काढण्यासाठी काय करायचंय? 300 ची दुप्पट करायची. 300 ची दुप्पट किती आली रे तुमची? 600 आली.
किती आली 600. आता 600 मधून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या ती आहे तुमची कोणती 576. 500 किती रे 76. कारण 625 नाही ना 600च्या पुढे जाते 625. त्याच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या 576 आणि 576चं वर्गमूळ आलं 24. आपला पाया जो भेटला तो पाया किती भेटला 24 भेटला. कुठल्या संख्येचा 300 या त्रिकोणी संख्येचा पाया जो भेटला तो किती भेटला 24 भेटला. किती भेटला 24. मग आता काय करायचं तुम्हाला नवीन पाया शोधायचा आहे. तुम्हाला आता काय करायचं नवीन पाया शोधायचा आहे. नवीन पाया बरोबर मला सांगा जुना पाया किती आला तरी 24 लिहून घ्या इथं 24. आता पूर्वी विचारली म्हणजे मागील विचारली याचा अर्थ मायनस करायचं. मायनस पुढील विचारली तर प्लस मागील विचारली तर मायनस. कितवी विचारली मागील 9वी 9 वजा करा. 24 वजा 9 केलं तुमचं वरचे 4 गेले वरचे 5 किती आले रे बाबा 24 आहे ना 15 आले 15. बरोबर का रे 15 आले का बघा एकदा चेक करा. 15 आले का रे 4 गेले 5 राहिले 15. 15 आणि 5 20 20 आणि 4 24 15 आले. नवीन पाया जो भेटला तो किती भेटला आपल्याला 15 भेटला. मग आता विचारली त्रिकोणी संख्या कोणती. मग त्रिकोणी संख्या बरोबर त्रिकोणी संख्या बरोबर त्रिकोणी संख्या बरोबर किती पाया रे नवीन नवीन पाया घ्यायचा आहे 15. 15च्या पुढची संख्या कोणती आली तुमची 16. भागीला करायचंय 2 बे 1 बे बे 8 16 राहिले 15. 15 आणि 8चा गुणाकार करून टाका. 15 आणि 8चा गुणाकार केला 15 8 किती आलं 120. याचा अर्थ 300 या त्रिकोणी संख्येपूर्वी 300च्या अगोदर म्हणतो 300 या संख्येपूर्वी येणारी 9वी त्रिकोणी संख्या जी आहे ती कोणती 120. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर करे बाबा. चला जाऊया पुढं. पूर्वी विचारलं ना जास्त डोक्याला लावायचं नाही जास्त डोकं लढू नका मग सारखं सेम सोडवायचं. 300 त्रिकोणी संख्येचा पाया काढून घ्या. घेतला का पाया दुप्पट करा 600 आलं. 600च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोणती किंवा वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती 576. त्यासाठी वर्ग पाठ पाहिजे बरं काही लक्षात असू. मग किती आला 24. आता इथं नवीन पाया काढताना 24 घेतलं. पूर्वी विचारले मागचं विचारलं ना कितवं विचारले मागचं 9वी. 9 वजा करा ना तिथं 9 वजा करा काहीच प्रॉब्लेम. 9 वजा केलं किती आलं 15 आलं. मग आता त्रिकोणी संख्या काढा 15 15ची पुढची संख्या 16 16 भागीला 2 करा. 2 8 16 15 8 किती आलं 120. संपला. चला क्लिअर का. जा पुढच्या प्रश्नाकडे ती 5वा. 406 या त्रिकोणी संख्येपूर्वी क्रमागत 7वी त्रिकोणी संख्या कोणती विचारली. चारशे सहा काय करायचं 406 या त्रिकोणी संख्येचा पाया काढून घ्यायचा अगोदर. 406 या त्रिकोणी संख्येचा पाया त्रिकोणी संख्येचा पाया त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा. चला कशा पद्धतीने काढतो पाया सगळ्याला माहित आहे. आता 406 ची दुप्पट करायची 406 ची दुप्पट करून टाका. बे सक्क 12 हाय असं लिहून टाका आणि बे चो किती आलं 8. बे चो किती आलं 8 बरोबर करे 800 किती आलं 12. आता 812 मधून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या
किंवा 812च्या अगोदरची, तर ती आहे 784. ती आहे 784. त्यासाठी सांगतो तुमचे वर्गपाठ पाहिजे 30 पर्यंत तुमचे वर्गपाठच पाहिजे. तर हे लक्षात असू द्या. आता हे शॉर्ट ट्रिक्सनं वर्ग कशा पद्धतीनं काढायचे, वर्गमूळ कशा पद्धतीनं काढायचं, घन कशा पद्धतीने काढायचं हे आपण सेपरेट लेक्चर घेऊया. त्यावेळेस तुम्हाला सांगतो समजून त्या ठिकाणी. आता तर ती वेळ नाही इथं. त्यामुळे तुमचे 30 पर्यंत ऍटलीस्ट तुमचे पाठ पाहिजे त्या ठिकाणी. 812 मधून वजा होणारी पूर्ण वर्ग संख्या 784 आणि 784चं वर्गमूळ किती आलं 28. किती आलं 28. म्हणजे आपल्याला पाया जो भेटला तो पाया किती भेटला 28 भेटला. कुणाचा रे 406 या त्रिकोणी संख्येचा पाया भेटला. 406 या त्रिकोणी संख्येचा पाया जो भेटला तो किती भेटला आपल्याला 28 भेटला. मग आता काय करायचं आपल्याला पुढे विचारले की संख्येपूर्वी पूर्वी विचारले याचा अर्थ मायनस करायचा आणि किती विचारली 7वी. नवीन पाया काढून घ्या. नवीन पाया बरोबर नवीन पाया काढण्यासाठी तुम्हाला काय करायचंय जुना पाया किती आहे तुमचा 28. किती आहे 28. 28 वजा तुम्हाला 7 करायचंय. 28 वजा कारण 7वी विचारली ना पूर्वी मागची त्यामुळे 7 वजा करून टाका. 28 वजा 7 केलं किती आलं तुमचं 21. चा अर्थ नवीन पाया जो आला तो नवीन पाया किती आला आपला 21 आला. इथपर्यंत क्लिअर झालं. मग आता त्रिकोणी संख्या काढून घ्या. त्रिकोणी संख्या बरोबर काय करायचं रे आपल्याला त्रिकोणी संख्या काढण्यासाठी एन किती आपला आला 21 म्हणजे एन आला राजा. एन किती आला 21. 21च्या पुढची संख्या घ्यायची 22. छेदामध्ये करायचं 2. छेदामध्ये करायचं 2. चला बे एक बे आणि बे एक बे. 21 गुणाकारामध्ये 11 दोघाचा गुणाकार करून टाका. आता 11चा पाडा म्हणा 11 एके 11 हातच्याला गेला 1 तुमचा किंवा लक्षात ठेवा. 11 दोन्ही 22 आणि हातच्याचे किती आले तुमचे 23. 231. याचा अर्थ 406 या त्रिकोणी संख्येपूर्वी 7वी त्रिकोणी संख्या जी आली ती किती आली 231. आहे का 231. 231 नाही का रे ऑप्शन मध्येच नाही का 231. चुकला असणार ऑप्शन कुठला तरी खोडा आता आणि 231 करा. ऑप्शन 4 करून टाका. खोडा ते चुकलं. बरोबर आहे. एकदा कॅल्क्युलेशन चेक करत चला. माझं सुद्धा नजर चुकीनं होऊ शकतं सांगत चला. गुणाकार बरोबर आहे ना 11 एके 11 हातच्याला गेला 1. 11 दोन्ही 22 22 ने 23 231. लेक्चर ज्या दिवशी ज्या वेळेस मॅथ्स असतं लक्षात ठेवा त्यावेळी सगळे हजर राहा जावा. मॅथ्सला कॅल्क्युलेशन वेळ लागतो प्लस कन्सेप्ट क्लिअर लागतात सगळ्या तर ते होणार आहे तुम्हाला. 30 पैकी 30 मार्क घेतले ना कुठल्या ना कुठल्या विषयाला एक टार्गेट केलं ना की टीईटी क्वालिफाय व्हायचं अवघड नाहीये. पण काही विषयाला तुम्हाला टार्गेट तर करावं लागेल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ते टाईप क्रमांक 4. टाईप क्रमांक 3 क्लिअर का बाबा एकदा कमेंट सगळे. टाईप क्रमांक 3 क्लिअर का मला सांगा. टाईप क्रमांक 3 म्हणजे त्रिकोणी संख्या दिली जाईल आणि यानंतरची त्रिकोणी संख्या काय आणि त्याच्या अगोदरची त्रिकोणी संख्या काय असं तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. ओके कमेंट एकदा क्लिअर करे बाबा सांगत चला. समजत नसेल तर मी पुन्हा सांगेन काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त आपल्याला 30 पैकी 30 मार्क घ्यायचे किंवा 25 ते 30च्या दरम्यान मार्क पडले पाहिजेत. टाईप क्रमांक 4. चला घ्या. टाईप क्रमांक 4. लगतच्या 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज 121 आहे तर त्यापैकी सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती. पहिल्यांदाच मी सांगितलं होतं की बेसिक मी 2 पेजेस जी सांगितली तुम्हाला टाईप क्रमांक 1 सुरू करायच्या अगोदर जी मी गोष्ट सांगितली ती इथं लागू होणार तुमची. ती गोष्टी इथं लक्षात ठेवा. कुठली रे कुठे गेलं तुमचं इथं. मुद्दा क्रमांक 6. मुद्दा क्रमांक 6 लगतच्या 2 त्रिकोणी संख्यांची बेरजेचे वर्गमूळ. बघा लगतच्या 2 त्रिकोणी संख्यांच्या बेरजेचं वर्गमूळ ह्या त्यापैकी मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. म्हणजे इथं उदाहरण पण दिलं तर मी 6 आणि 10 घेतलं दोघांची ऍडिशन केली 16 16चं वर्गमूळ आलं. वर्गमूळ हे आलं 4. 16चं वर्गमूळ 4. 4 हे काय असणार आहे 4 हे लक्षात ठेवा. 4 हे ह्या 6 आणि 10 पैकी जी मोठी संख्या असणार आहे त्याचं लक्षात ठेवतो पाया असणार. इथं लिहिलं ना 4 हा 10 या त्रिकोणी संख्येचा पाया. म्हणजे हा मुद्दा आपल्याला तिथं बसवायचा आहे. हा मुद्दा आपल्याला काय करायचं तिथं बसवायचा आहे. हा मुद्दा क्लिअर झाला तर इथं बसूया आपण. पहिला प्रश्न बघा सोडवा चला.
लगतच्या दोन त्रिकोणी संख्येची बेरीज 121 आहे. मगाच मी सांगितलं लगतच्या दोन त्रिकोणी संख्येची बेरजेचं वर्गमूळ लक्षात ठेवा घेतलं, ह्याचं जर वर्गमूळ घेतलं तर लक्षात ते वर्गमूळ हे त्या दोन त्रिकोणी संख्येपैकी, त्या दोन त्रिकोणी संख्येपैकी मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. बरोबर करे. आता हे वर्गमूळ घेऊया, याचं वर्गमूळ घेऊया. 121 बरोबर, दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज घेतली, वर्गमूळ घेतलं. 121 वर्गमूळ किती आलं रे? 11. बरोबर का? का मगाचा जो मुद्दा मी सांगितला, लगतच्या दोन त्रिकोणी संख्येची बेरीज आणि त्या बेरजेचं वर्गमूळ जे निघेल ते मोठ्या संख्येचा पाया असतो, मोठ्या संख्येचा पाया असतो. म्हणजे 121 वर्गमूळ जे 11 आलं हे काय आलं रे? मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया, मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया, मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया आला, मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला आपला? 11 आला. क्लिअर करे बा. मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया कशा पद्धतीने काढायचा? जर तुम्हाला लगतच्या दोन त्रिकोणी संख्येची बेरीज दिली असेल, मुद्दा 6 क्रमांक बेरीज दिली असेल आणि त्या बेरजेचं वर्गमूळ काढलं, आपण त्या बेरजेचं काय काढलं? वर्गमूळ काढलं. ते वर्गमूळ हा त्या दोन त्रिकोणी संख्येपैकी जी तुमची मोठी त्रिकोणी संख्या असणार त्याचा पाया असणार. काय असणार? पाया. मग आपल्याला विचारलंय काय लहान त्रिकोणी संख्या कोणती? अरे पाया तर आपण मोठ्या संख्येचा काढलाय, पण आपल्याला लहान त्रिकोणी संख्या काढायची अर्थ पाया सुद्धा लहान संख्येचा पाहिजे. मग काय करायचं? लहान त्रिकोणी संख्येचा पाया, लहान त्रिकोणी संख्येचा पाया, लहान त्रिकोणी संख्येचा पाया, लहान त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा? मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया 11 आहे, 11 वजा 1 करायचं, किती आलं तुमचं? 10. किती आलं? 10. मग हे 10 काय आलं? तर लहान त्रिकोणी संख्येचा पाया आला. हे 10 काय आलं? लहान त्रिकोणी संख्येचा पाया आला. मग विचारली लहान त्रिकोणी संख्या कोणती? मग आता काढा लहान त्रिकोणी संख्या बरोबर, लहान त्रिकोणी संख्या बरोबर काय करायचं रे? लहान त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या काढण्यासाठी आपण काय घेतो? पाया घेतो. कुणाचा? लहानचा विचार, लहान त्रिकोणी संख्या विचारली म्हणजे लहानचा पाया घ्या. मोठी त्रिकोणी संख्या विचारली तर मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया घ्या. आपल्याला विचारली लहान त्रिकोणी संख्या, लहान त्रिकोणी संख्येचा पाया हे 10. 10 10च्या पुढची संख्या असते जेव्हा 11 भागीला किती आलं तुमचं? 2. आता कॅल्क्युलेशन करा. बे एक बे, बे पंचे 10, राहिले 5 आणि 11, दोघाचा गुणाकार केला तर आला 11 5 55, 11 5 55 चा अर्थ त्या दोन त्रिकोणी संख्येपैकी लहान त्रिकोणी संख्या जी आली ती कोणती आली तुमची? 55. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर करे बाबा, ऑप्शन क्रमांक 1 क्लिअर का? काय केलं? ज्यावेळेस तुम्हाला दोन त्रिकोणी संख्येची बेरीज दिली जाईल, दोन त्रिकोणी संख्येची बेरीज दिली जाईल आणि त्या बेरजेचं काय घ्यायचं? वर्गमूळ घ्यायचं. ते बेरजेचं वर्गमूळ घेतल्यानंतर जे वर्गमूळ येईल ते वर्गमूळ काय असतं माहिती का? त्या दोन त्रिकोणी संख्येपैकी, त्या दोन त्रिकोणी संख्येपैकी जी मोठी त्रिकोणी संख्या असते ना त्या मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. काय असतो? पाया. म्हणजे मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला तुमचा? 11. मग आपल्याला लहान त्रिकोणी संख्या जर विचारली असेल तर लहान त्रिकोणी संख्येचा पाया पाहिजे ना. मग लहान त्रिकोणी संख्येचा पाया काढण्यासाठी काय करायचं? मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया वजा 1 करायचं. मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया वजा 1 केलं की 10 आलं. म्हणजे काय आन्सर येईल ते काय असणार? लहान त्रिकोणी संख्येचा पाया. मग तुम्ही लहान त्रिकोणी संख्या काढू शकता, कारण आपल्याला n भेटला, n म्हणजे पाया भेटला. पाया किती भेटला? 10. 10 गुणाकारामध्ये पुढची संख्या, त्रिकोणी संख्या म्हणजे क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट असते तुमची. मग 10च्या पुढची संख्या 11, 11 भागीला 2 केलं किती आलं तुमचं? 55 आलं. किती आलं? 55. क्लिअर करे बाबा, हा मुद्दा क्लिअर का? पुढे जायला बरं. चला जाऊया. क्लिअर झालं? पुढचं सोडू शकाल तुम्ही? घ्या प्रश्न क्रमांक 2. लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज 169 आहे, तर त्यापैकी लहान त्रिकोणी संख्या कोणती? बाकीचे क्लिअर होतंय का रे बाबा? जे कमेंट करत नाही, तुम्हाला समजतंय का नाही एकदा कमेंट करून सांगा बाबा, तुम्हाला माझं कळतंय का नेमकं?
लगतच्या दोन त्रिकोणी संख्येची बेरीज 169 आहे. ह्याचं वर्गमूळ जर घेतलं तर आपल्याला काय निघतं रे? ह्याचं वर्गमूळ जर घेतलं 169चं तर 169चं वर्गमूळ आलं 13. किती आलं? 13. मग हे 13 काय आलं? तर मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया आला. मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया आला. मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया. मुद्दा क्रमांक 6 मी पहिल्या बेसिक मध्ये सांगितलंय. 2 क्रमांक लक्षात ठेवा. 2 क्रमांक तुमच्या त्रिकोणी संख्या त्या त्रिकोणी संख्यांची बेरीज आणि त्या दोन त्रिकोणी संख्यांची जी बेरीज असेल आणि त्या बेरीजेचं जे वर्गमूळ असेल ते वर्गमूळ लक्षात ठेवा मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. हे मी पहिल्यांदा सांगितलेलं आहे. मग इथं पाया जो आला ना तो पाया किती आला? 13. पण कुणाचा? मोठ्या त्रिकोणी संख्येचा. आपल्याला विचारलं लहान त्रिकोणी संख्या, याचा अर्थ तुम्हाला लहान त्रिकोणी संख्येचा पाया काढावा लागेल. हे परीक्षेमध्ये असलं काय लिहू नका. हे परीक्षेमध्ये मी लिहितोय असलं काय लिहित बसू नका ना, लिहित बसचा. हे आपल्याला काय 169 13 आलं बरोबर का? लहान संख्या विचारली, लहान त्रिकोणी विचारले, 13 वजा 1 केलं 12, 12 गुणाकार 13 भागीला 2 केलं, विषय फिनिश. हे असलं काय लिहू नका. हे काम आहे आमचं, लक्षात ठेवा. व्यवस्थित समजून सांगणे त्यासाठी मी लिहितो. लहान त्रिकोणी संख्येचा पाया. लहान त्रिकोणी संख्येचा पाया. लहान त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा? 13 मोठाचा 13 आहे मोठ्या संख्येचा, वजा 1 करायचं, किती आलं तुमचं? 12. मग आता त्रिकोणी संख्या शोधा. आता त्रिकोणी संख्या बरोबर त्रिकोणी संख्या बरोबर काय रे बाबा? लहान संख्येचं विचारलं ना, मग लहान त्रिकोणी संख्या, तर लहान शब्द लिहितो. लहान त्रिकोणी संख्येचा पाया किती? 12. 12 गुणाकारामध्ये 13 भागीला 2, बे 1 बे, बे सक 12, 6 6 गुणाकारामध्ये 13, दोघाचा गुणाकार करून टाका. 13चा पाडा पाठ पाहिजे, नसेल तर तुम्ही गुणाकार करू शकता. 13 संग किती आलं? 78. 13 संग आलं 78. याचा अर्थ लगतच्या दोन त्रिकोणी संख्येची बेरीज 169, त्यापैकी लहान त्रिकोणी संख्या जी आली ती किती आली? 78 आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला बाकीचे पण कमेंट करा, टीचिंग आवडते का? लहान त्रिकोणी संख्या किती आली? 78. जाऊया करे पुढच्या प्रश्नाकडे. क्लिअर का? क्लिअर झालं? जाऊया पुढं. पुढचा प्रश्न. लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज 361 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? झालं का रे? येतं का? चला काय करायचंय तुम्हाला? 361चं वर्गमूळ घ्यायचंय बरोबर करे. 361चं वर्गमूळ किती आलं? 19. 19 आलं. 19 काय आलं रे मला सांगा? 19 जे आलं ना, मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया. मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया. मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया आला. मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला? 19 का? लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरजेचं वर्गमूळ हे काय असतं? मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. 19. मग आपल्याला विचारले मोठी संख्या विचारली, बस ना, लहान संख्येचा पाया काढत बसायची गरज नाही. मोठी त्रिकोणी संख्या बरोबर 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 काय करायचं? त्रिकोणी संख्या काढण्यासाठी सगळ्याला माहित आहे पाया. पाया किती रे बाबा? हा एन आला ना तुमचा 19. 19 19च्या पुढची संख्या आली तुमची 20 भागीला करायचे 2, बे 1 बे, बे 0 0 राजा. 19 गुणाकारामध्ये 10 केलं, आलं तुमचं उत्तर 190. 190 मोठी त्रिकोणी संख्या आली 190. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. चला
क्लिअर का रे बाबा? चला जाऊया पुढं. क्रमागत 2 क्लिअर झालं का रे? हे क्लिअर झालं ना? जाऊया ना पुढे मी. चला 4था क्वेश्चन. क्रमांक नाही रे, क्रमांक नाही, तर क्रमांक झाले बरं का. हे खुडा 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 इथं अजून काय चुकलं नाही ना टायपिंग मध्ये. क्रमागत म्हणा, क्रमागत. क्रमागत 2 त्रिकोणी संख्येची बेरीज 576 आहे. तर त्यापैकी लहान त्रिकोणी संख्या कोणती विचारली? माहित आहे तुम्हाला 576चं जर वर्गमूळ घेतलं तर 576चं वर्गमूळ आलं 24. हे 24 काय आलं रे? लगतच्या 2 त्रिकोणी संख्येच्या बेरजेचं वर्गमूळ हे मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया असतं. मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला? 24. मोठ्या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला? 24. आता पण आपल्याला लहान त्रिकोणी संख्या विचारली ना, मग लहान त्रिकोणी संख्या विचारल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल? लहान त्रिकोणी संख्येचा पाया घ्यावा लागेल. लहान त्रिकोणी संख्येचा पाया. लहान त्रिकोणी संख्येचा पाया एकदम शिस्ती सांगतोय, समजते ना? लहान त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा? 24 24 वजा 1 करायचं. 24 वजा 1 किती आलं तुमचं? 23. 24 वजा 1 म्हणजे मोठ्या त्रिकोणी संख्येच्या पायामधून 1 वजा करायचं. 1 काय करायचं? वजा करायचं. तुम्हाला काय मिळून जाईल त्या ठिकाणी? लहान त्रिकोणी संख्येचा पाया मिळून जाईल. मग आता आपल्याला काय करायचंय? लहान त्रिकोणी संख्या काढायला लहान त्रिकोणी संख्या विचारली. लहान त्रिकोणी संख्या काढा. लहान त्रिकोणी संख्या बरोबर लहान त्रिकोणी संख्या बरोबर कसं काढायचं रे? आपला n भेटला ना, n किती भेटला आपल्याला? 23. लहान त्रिकोणी संख्येचा पाया भेटला आपल्याला 23. 23 घ्यायचं. 23च्या पुढची संख्या कुठली? 24. भागीला किती करायचं आपल्याला? 2 करायचं. भागीला किती करायचं?